श्री क्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षणार्थी जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची एक कार्यशाळा आली आणि या कार्यशाळेमध्ये 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांचं संघटन मजबूत करण्याचं ठरलं आणि या संघटनेच्या अनुषंगानं 16 प्रशिक्षणार्थी आणि 4 प्रमुख मार्गदर्शक असणारे नेतृत्व करणारे 4 प्रमुख मार्गदर्शक आणि 16 प्रशिक्षणार्थ्यांचं असं 20 लोकांची कोर कमिटी आज निश्चित करण्यात आलेली आहे। या कोर कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीपर्यंत शेवटच्या प्रशिक्षणार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय झाला आणि सर्वत्र 36 जिल्ह्यामधून मग 6 विभागामधून खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, मुंबई आणि मुंबईची उपनगरे आहेत। अशा एकूण 6 विभागामधील 20 लोकांची 20 प्रशिक्षणार्थी प्लस मार्गदर्शक अशी 20 लोकांची कोर कमिटी निश्चित करण्यात आलेली आहे। या 20 कोर कमिटीतल्या सदस्यांनी महाराष्ट्रातलं संघटन मजबूत करत असताना झोपलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जाग करण्याचं काम करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यापर्यंत पोहोचायचा निर्णय झालाय आणि या प्रशिक्षणार्थ्यांना जागा करून लवकरच येणाऱ्या काळामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय्य हक्काचा जो लढा आहे, बेरोजगारांचा हाताला रोजगार कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, त्यांची मानधनात वाढ झाली पाहिजे, टप्प्याटप्प्यानं त्यांचं समायोजन झालं पाहिजे आणि यांना शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 10% आरक्षण मिळालं पाहिजे। यासाठी राज्य सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी प्रथम आम्ही महाराष्ट्रातलं संघटन मजबूत करू आणि महाराष्ट्रामधून 1,34,000 प्रशिक्षणार्थी प्लस त्यांचा परिवार आमच्या सोबत असेल आणि कमी अधिक 5 लाख लोक आम्ही रस्त्यावर उतरण्याचं एक आम्ही मानस आजच्या या कार्यशाळेमध्ये निश्चित केलेला आहे। पुन्हा येऊ नका, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आम्ही सांगू इच्छितो की नक्कीच हे प्रशिक्षणार्थी 5 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करतील आणि आपल्या सर्व राज्य मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना आणि सरकारला या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी बाध्य करतील, हा विश्वास आजच्या बैठकीमध्ये सर्वांनी आम्ही व्यक्त केलेला आहे। म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनो, हा लढा इतका सोपा नाही, लगेच पी हळद हो गुरी होणार नाही, आपणाला लढावं लागेल। मी तर तुम्हाला टार्गेट सांगेल, होईल तेवढं आपण जेवढी संघटित ताकद संघटित शक्ती आपण एकत्र करू तितक्या लवकरात लवकर आपणाला सरकार न्याय देईल। आणि जर आपण असेच विभागलेले जर असू तर राज्य सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही। आपल्याकडे जर लक्ष द्यावं आणि गरजवंतांचा लढा यशस्वी व्हावा असं जर वाटत असेल तर भावानो, एक दिवस आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आपण वेळ काढा। आपणाला लवकरच नागपूर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर 50,000 प्रशिक्षणार्थ्यांचा मोर्चा आपणाला धडक द्यायची आहे नागपूरला आणि नागपूर जाम करून टाकायचं आहे। यासाठी भाषण करून जमणार नाही, नुसत्या घोषणा करून जमणार नाही, तर आपल्याला पेटून उठावं लागेल आणि बालाजी पाटील चाकूरकर, अनुप चव्हाण, तुकाराम बाबा आणि हरिभाऊ राठोड साहेब या सर्वांच्या
संघटित शक्तीतून आम्ही हे संघटन उभा करू आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा जो कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवू. पण प्रशिक्षणार्थी बांधवांनो, तुमचं सहकार्य सर्वात महत्त्वाचं आहे. आज जे पदाधिकारी, तालुकाचे पदाधिकारी मुंबईपासून पुण्यापासून सर्व 6 विभागातील विविध पदाधिकारी आज इथं मोठ्या संख्येनं आले. या सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि अशीच आपली वज्रमूठ आपण आवळूया आणि आपण या सरकारला सळो की पळो करून सोडूया. अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. 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 महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार मिळालाच पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व तमाम बेरोजगाराच्या हाताला रोजगार मिळालाच पाहिजे. प्रशिक्षणार्थ्यांचा कायमस्वरूपी हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही,